नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. प्रातःकाली भरताने तीर्थराजामध्ये स्नान केले आणि सर्व परिवारासह मुनींपुढे नतमस्तक होऊन त्यांची आज्ञा आणि आशीर्वाद मिळविला. नंतर त्यांना दंडवत करून नम्रतापूर्वक त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर मार्ग माहीत असलेल्या लोकांबरोबर सर्व लोकांना घेऊन भरत चित्तामध्ये चित्रकूटाचे ध्यान करीत निघाला. तो रामसखा गुहाच्या हातात हात घालून असा चालला होता जणू प्रत्यक्ष श्रीराम प्रेमच साकार झाले होते. त्याच्या पायात जोडे नव्हते आणि डोक्यावर छत्र नव्हते. त्याचे प्रेम, नियम, व्रत व धर्म हे निष्कपट होते. तो निषाद राजाला लक्ष्मण, श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या प्रवासाविषयी कोमलवाणीने विचारत होता. श्रीरामांच्या उतरण्याच्या जागा आणि तेथील वृक्ष पाहून त्याच्या हृदयातील प्रेम आवरत नव्हते. भरताची ती दशा पाहून देव फुले उधळू लागले. पृथ्वी कोमल बनली आणि मार्ग मांगल्याचे मूळ बनला. मेघ सावली धरत होते. सुखद वारा वाहत होता. भरत जात होता त्यावेळी मार्ग असा सुखदायक झाला तसा श्रीरामचंद्रांसाठीही झाला नव्हता. वाटेत असंख्य जड चेतन जीव होते. त्यापैकी ज्यांना श्रीरामांनी कृपादृष्टीने पाहिले किंवा ज्यांनी प्रभू श्रीरामांना पाहिले ते सर्व तत्क्षणी परमपदाचे अधिकारी झाले. परंतु आता भरताच्या दर्शनामुळे त्यांचा जन्म मरणरूपी भवरोगच नाहीसा झाला. भरताकरिता ही काही फार मोठी गोष्ट नव्हती, कारण प्रत्यक्ष श्रीराम त्याचे आपल्या मनात सदा स्मरण करत होते. जगामध्ये जे मनुष्य एकदा राम म्हणतात ते सुद्धा तरुण जाणारे व तारून नेणारे होत असतात. शिवाय भरत हा तर श्री रामचंद्रांचा प्रिय असा धाकटा भाऊ होता. मग त्याच्यासाठी मार्ग सुखदायक का बरं होणार नाही असे सिद्ध, साधू आणि श्रेष्ठ मुनी म्हणत होते आणि भरताला पाहून मनातून आनंदित होत होते. भरताचे हे प्रेम पाहून इंद्र काळजीत पडला. आता याच्या प्रेमाला वश होऊन श्रीराम परत न जावोत व आमच्या कार्यात विघ्न न येऊ म्हणजे झाले. जग चांगल्यासाठी चांगले व वाईटासाठी वाईट असते. इंद्राने गुरु बृहस्पतींना म्हटले की हे प्रभो, श्रीरामचंद्र व भरत यांची भेट होऊ नये असा उपाय करा. श्रीरामचंद्र हे भिडस्त आणि प्रेमाला भुलणारे आहेत आणि भरत तर प्रेमाचा समुद्र आहे. सगळे जुळून आलेले विस्कटू पाहत आहे, म्हणून काहीतरी कपटी युक्ती शोधून यावर उपाय करा. इंद्राचे बोलणे ऐकताच देवगुरु बृहस्पतींना हसू आले. त्यांना तो 1000 डोळ्यांचा पण ज्ञाननेत्र नसल्यामुळे नेत्ररहित मूर्ख वाटला. ते म्हणाले, हे देवराज, मायेचे स्वामी असलेल्या श्री रामचंद्रांच्या सेवकावर जर कुणी माया केली तर ती उलटून त्याच्यावरच पडते. मागील वेळी श्रीरामांचा रोग पाहूनच वनवासाला जाण्याचे कारस्थान रचले होते, परंतु यावेळी दुष्ट चाल खेळल्यास हानीच होईल. हे देवराज, श्रीरामांचा स्वभाव ऐका. ते स्वतःवर केलेल्या अपराधामुळे कधी रागवत नाहीत, परंतु कुणी त्यांच्या भक्ताचा अपराध केला तर मात्र श्रीराम क्रोधाग्नीने भडकतात. लोक व वेद यामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. हा महिमा दुर्वासांना माहीत आहे. सारे जग श्रीरामांचा जप करोत, परंतु श्रीराम स्वतः ज्याचा जप करतात त्या भरतासारख्या श्रीरामांचा भक्त कोण असणार. म्हणून हे देवराज, रघुकुल श्रेष्ठ श्रीरामांच्या भक्ताच्या कार्यात विघ्न आणायच्या मनात सुद्धा आणू नको. असं केल्याने या लोकी अपकीर्ती आणि परलोकी दुःख मिळेल आणि शोकाची कारणे दिवसेंदिवस वाढतच जातील. हे देवराज, आमचा उपदेश ऐका. श्रीरामांना आपला सेवक अत्यंत प्रिय असतो. त्यांना आपल्या सेवकाच्या सेवेमध्ये सुख वाटते आणि सेवकाबरोबर वैर केल्यास ते फार मोठे शत्रुत्व मानतात. जरी ते सम आहेत, त्यांच्यामध्ये आसक्ती नाही व रोषही नाही आणि ते कुणाचे पाप पुण्य आणि गुण दोषही ग्रहण करीत नाहीत. त्यांनी विश्वामध्ये कर्मालाच प्राधान्य दिले आहे. जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ भोगावे लागते. तथापि ते भक्त व अभक्ताच्या भावनेप्रमाणे सम व विषम व्यवहार करतात. भक्ताला आलिंगन देतील तर अभक्ताला ठार मारून त्याला तारून नेतील. गुणरहित, निर्लेप, मानरहित आणि सदा एकरस असलेले भगवान श्रीराम भक्ताच्या प्रेमामुळेच सगुण झालेले आहेत. श्रीरामांना नेहमी आपले भक्त आवडतात. वेद, पुराणे, साधू आणि देव हे यासाठी साक्षीला आहेत. असे जाणून कपट सोडून भरताच्या चरणी मनापासून प्रेम बाळगा.
हे देवराज इंद्रा, श्रीरामचंद्रांचे भक्त नेहमी दुसऱ्याचे हित करण्यात मग्न असतात. ते दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व दयाळू असतात. त्यात भरत हा तर भक्त शिरोमणी आहे, त्याला मुळीच घाबरू नका. प्रभू श्री रामचंद्र हे सत्य प्रतिज्ञ व देवांचे हित करणारे आहेत आणि भरत हा श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा आहे. तुम्ही विनाकारण स्वार्थाचा विचार करून घाबरला आहात. यात भरताचा काही दोष नाही, तुमचा मोहच आहे. देवगुरु बृहस्पतींची हितकार वाणी ऐकून इंद्राला मनापासून आनंद झाला आणि त्याची चिंता नाहीशी झाली. तेव्हा आनंदाने त्याने पुष्पवर्षाव करून भरताची प्रशंसा केली. अशा प्रकारे भरत वाटेने चालला होता. त्याची प्रेममय दशा पाहून मुनी व सिद्ध पुरुष यांना सुद्धा हेवा वाटे. भरत जेव्हा राम म्हणत उसासा टाकी तेव्हा जणू चोहीकडे प्रेम उसळे. भरताचे प्रेमाचे व दैन्याचे बोलणे ऐकून वज्र व पाषाणही वितळून जात. अयोध्यावासियांच्या प्रेमामुळे काय सांगावे. मध्ये एकदा मुक्काम करून भरत यमुना तीरावर पोहोचला. यमुनेचे पाणी पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. श्रीरामांच्या सावळ्या रंगाप्रमाणे असलेले यमुनेचे श्यामल जल पाहून भरत व सर्व परिवार प्रेमविवल होऊन विरहरूपी समुद्रात बुडून जात असताना ते विवेकरूपी जहाजावर चढले. विरह व्यथेमध्ये बुडत असताना आपण लवकर जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊ या विचाराने ते सर्व उत्साहित झाले. आजच्यासाठी धन्यवाद.